तर लाडकी बहीण योजनेचा जो 21वा हप्ता आहे मार्च महिन्याचा, हा हप्ता तरी लाडक्या बहिणींना 10 एप्रिलच्या अगोदर मिळाला पाहिजे। नमस्कार, मी होसाब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजनेचा जो 21वा हप्ता आहे, जो मार्चचा हप्ता आहे, तो माझ्या मते लवकर यायला पाहिजे। कारण फेब्रुवारीच्या हप्त्याला फार विलंब झाला होता। 31 मार्च पर्यंत त्या हप्त्याचं वितरण हे चालू होते। लाडक्या बहिणी या आतुरतेने वाट पाहत होत्या, तरी सुद्धा हप्त्याचं वितरण हे वेळेवर झालेलं नाही। आणि मागचे 2-3 हप्ते जर आपण पाहतो म्हटलं तर हप्त्याचं वितरण हे वेळेवर होत नाही। त्यामुळे यावेळेचं तरी वितरण हे 10 तारखेच्या अगोदर व्हायला पाहिजे, म्हणजेच वेळेवर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। आणि या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर लाडक्या ताईंनो, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता 21व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। आणि या हप्त्याचं वितरण हे जवळपास 10 तारखेच्या व्हायला पाहिजे असा माझा तरी अंदाज आहे। पण आपण या संदर्भात सूत्रांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत। आणि वरिष्ठांकडून जशी काही माहिती, जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातली अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात सविस्तरपणे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।